7 वर्षाचे प्रेमाचे संबंध. प्रेयसीच्या त्या मागणीला कंटाळून प्रियकराने हातोडीचे घाव घालून प्रेयसीचा केला निर्गुण खून. आतिग्रे तालुका हातकणंगले येथील हॉटेल सागरिकामध्ये प्रियकरानेच विवाहित महिलेची हातोडीचे घाव घालून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुमन सुरेश सरगर, सध्या राहणार उजगाव, मूळ जत, जिल्हा सांगली असं मृत महिलेचं नाव आहे. हे हॉटेल कोल्हापूर सांगली महामार्गावर आहे. यातील संशयित आदम गौस पठाण, वय 42, राहणार घुणकी, तालुका हातकणंगले, याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतलाय. याबाबतची अधिक माहिती अशी: आज सायंकाळी आदम गौस पठाण सुमन सरगर हिच्यासोबत लॉजिंगमध्ये आला होता. त्यांचं प्रेम प्रकरण होतं, त्यामुळे त्यांच्यात वारंवार पैशाची देवाणघेवाण व्हायची. पठाणने वारंवार मागणी करूनही सुमन सरगर ही रक्कम परत देत नाही हे लक्षात येताच पठाणने लॉजवर भेटण्यासाठी बोलावलं. तिथं डोक्यात हातोडीचे 3 घाव घालून तिची निर्गुण हत्या केली. हत्या करताच पठाण यांनी ही चिठ्ठी लिहून विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेलमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्याने आत्महत्येची घटना रोखत पोलिसांना माहिती दिली. एका कार्यक्रमादरम्यान सुमन सरगर व पठाण यांची ओळख झाली होती. त्याचं रूपांतर प्रेमात झालं. याचाच फायदा घेऊन सुमन सरगरनं 7 लाख रुपये घेतल्याची तक्रार पठाण यांनी हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये केली. ही रक्कम परत देणं शक्य नसल्याचं पठाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने सुमन सरगरीचा काटा काढण्याच्या हेतून तिला आतिग्रे येथील सागरिका लॉजवर घेऊन आला. तिथे सरगरच्या डोक्यामध्ये हातोडीचे घाव घालून तिची निर्गुण हत्या केली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी हॉटेल सागरिका समोर गर्दी केली होती. तसेच जयसिंगपूर विभागाच्या पोलीस अधीक्षक रोहिणी सोळंकी व हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सहकाऱ्यांसह तातडीने धाव घेतली. दरम्यान जमावाला काबू करत घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेऊन रात्री उशिरापर्यंत याबाबत नोंद करण्याचं काम सुरू होतं. दरम्यान पठाणने काही वर्षापूर्वी पहिल्या पत्नीचाही खून केल्याची घटना समोर आली आहे. तो कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत कामाला होता. याबाबत पठाणवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय. भांडाफोड न्यूजसाठी आतिग्रेहून जावेद बापूसूद दबडे.